गुड इव्हनिंग फ्रेंड्स. पुन्हा आज आपल्या सर्व विद्यार्थी आणि आदरणीय पालकांसाठी 21व्या क्रमांकाच्या इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने पॅटर्न घेऊन आलेलो आहे. आज पुन्हा नेहमीप्रमाणे 21 ते 25 म्हणजे असे एकूण 5 पॅटर्न आपण इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने बघणार आहोत. 21व्या क्रमांकाचा पॅटर्न आहे की एखादी गोष्ट माझ्याकडे असायला हवी. तर याच्यासाठी पॅटर्न आहे आय शूड हॅव. म्हणजे सुरुवातीला आपल्याला आय शूड हॅव वापरायचं आहे आणि हॅव नंतर वस्तू घ्यायची, एखाद्या वस्तूचं नाव घ्यायचं आहे. तर वाक्य कसं तयार होईल बघा. आय शूड हॅव अ मॅप. माझ्याकडे नकाशा असायला हवा. म्हणजे माझ्याकडे नकाशा असायला हवा. दुसरं वाक्य आहे आय शूड हॅव पेशन्स. माझ्याकडे संयम असायला हवा. मी असं म्हणेन आय शूड हॅव अ पेन. आय शूड हॅव अ बुक. आय शूड हॅव अ हाऊस. आय शूड हॅव अ ब्रदर. आय शूड हॅव अ सिस्टर. आय शूड हॅव पेरेंट्स. अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण या पॅटर्ननुसार बनवू शकतो. याचा थोडक्यात अर्थ असा आहे की एखादी गोष्ट माझ्याकडे असायला हवी. 22व्या क्रमांकाचा पॅटर्न काय म्हणतो आपण बघू. 22व्या क्रमांकाचा पॅटर्न म्हणतो हे वाटते. म्हणजे दिसण्यावरून असं वाटतं, दिसण्यावरून माझं असं मत आहे त्या वस्तूविषयी. तर त्याच्यासाठी पॅटर्न आहे इट लुक्स प्लस विशेषण. या विशेषणाला इंग्रजीमध्ये ॲडजेक्टिव्ह म्हणतात. पॅटर्न कसं आहे बघा. इट लुक्स गुड. हे चांगले दिसते किंवा हे चांगले वाटते. तुम्ही असं म्हणू शकतात इट लुक्स बॅड. हे चांगले दिसत नाही, म्हणजे हे वाईट दिसते. तुम्ही असं म्हणू शकतात इट लुक्स ब्युटिफुल. हे सुंदर दिसते. तुम्ही असं म्हणू शकतात इट लुक्स अगली. हे कुरूप दिसते. दुसरं वाक्य आहे इट्स लुक्स डिफिकल्ट. हे कठीण वाटते. तुम्ही असं म्हणू शकतात इट लुक्स इझी. हे सोपे वाटते. राईट. 23व्या क्रमांकाचा पॅटर्न आहे मी करण्यास समर्थ आहे. म्हणजे मी ती गोष्ट करू शकतो. ती गोष्ट करण्याची क्षमता माझ्याकडे आहे. मग अशा वेळेला एखादी गोष्ट जर आपण करू शकतो किंवा ती गोष्ट करण्यासाठी आपण समर्थ आहोत, कॅपेबल आहोत, तर आपल्याला पॅटर्न घ्यायचा आहे आय एम एबल टू प्लस क्रिया. आता क्रिया म्हणजे काय? वर्ब. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला आय एम एबल टू घेतल्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. आलं लक्षात? बघा वाक्य कसं तयार होईल. आय एम एबल टू वॉक नाऊ. मी आता चालण्यास समर्थ आहे किंवा मी चालू शकतो. तुम्ही असं म्हणू शकतात आय एम एबल टू स्पीक. मी बोलण्यासाठी समर्थ आहे. आय एम एबल टू रीड अ बुक. मी पुस्तक वाचण्यासाठी समर्थ आहे. आय एम एबल टू डान्स ऑन द स्टेज. मी व्यासपीठावर नाचण्यासाठी समर्थ आहे. आय एम एबल टू हेल्प द नीडी पीपल. मी गरजू लोकांना मदत करण्यासाठी समर्थ आहे. असे अनेक वाक्य तुम्ही बनवू शकतात. पुढचे वाक्य आहे आय एम एबल टू अंडरस्टँड. मी समजू शकतो किंवा मी एखादी गोष्ट समजण्यासाठी समर्थ आहे. तुम्ही असं वाक्य बनवू शकतात आय एम एबल टू एक्सप्लेन. मी स्पष्टीकरण देऊ शकतो. आय एम एबल टू टीच द स्टुडंट. मी विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. आय एम एबल टू कम टू युअर होम. मी तुमच्या घरी येऊ शकतो. अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बनवू शकतो बघा. त्याच्यानंतर 24व्या क्रमांकाचा पॅटर्न काय म्हणतो बघूया आपण. नक्कीच असेल. नक्कीच असेल म्हणजे एखादी गोष्ट आपण खात्रीने सांगू शकतो. ते असू शकतं किंवा ते नक्कीच असेल, नक्कीच होणार, नक्कीच घडेल या अर्थाने. तर पॅटर्न आहे इट मस्ट बी. लक्षात घ्या. इट मस्ट बी प्लस स्थिती. स्थिती म्हणजे काय? कंडिशन काय आहे, त्यानुसार कोणता शब्द येईल, वास्तविकता काय आहे, रियालिटी काय आहे, ते समजून इट मस्ट बी नंतर शब्द वापरायचा आहे. बघा कसंही वाक्य. इट मस्ट बी ट्रू. ते नक्कीच खरे असेल.
तुम्ही असं म्हणू शकतात, इट मस्ट बी राईट, इट मस्ट बी रॉंग, ते नक्कीच चुकीचं असेल. ही मस्ट बी ॲट होम, तो नक्कीच घरी असेल. ही मस्ट बी अ स्टुडंट, तो नक्कीच विद्यार्थी असेल. शी मस्ट बी माय डॉटर, ती नक्कीच माझी मुलगी असेल. ही मस्ट बी माय सन, तो नक्कीच माझा मुलगा असेल. ही मस्ट बी माय स्टुडंट, तो नक्कीच माझा विद्यार्थी असेल. अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बनवू शकतो. राईट. 25व्या क्रमांकाचा पॅटर्न काय म्हणतो बघूया. तिथे आहे, एखाद्या गोष्टीचे अस्तित्व आहे. म्हणजे एखादी गोष्ट आहे, एखादी वस्तू आहे, एखादा व्यक्ती आहे, असं जेव्हा आपण सांगतो तेव्हा आपण पॅटर्न वापरतो. देअर इज, एक वस्तू असेल किंवा एक व्यक्ती असेल तर देअर इज, आणि एकापेक्षा जास्त वस्तू किंवा व्यक्ती असेल तर देअर आर. बघा, पहिलं वाक्य आहे, देअर इज अ पेन ऑन द टेबल, टेबलावर पेन आहे. तुम्ही असं म्हणू शकता, देअर इज अ बुक, तेथे पुस्तक आहे. देअर इज माय मोबाईल, तेथे माझा फोन आहे, मोबाईल आहे. देअर इज माय सन, तेथे माझा मुलगा आहे. देअर इज माय डॉटर, तिथे माझी मुलगी आहे. दुसरं वाक्य आहे, देअर आर मेनी स्टुडंट्स, तिथे खूप विद्यार्थी आहेत. आपण असं म्हणू शकतो, देअर आर मेनी टीचर्स, तेथे खूप शिक्षक आहेत. देअर आर मेनी पॅरेंट्स, तिथे खूप पालक आहेत. देअर आर माय रिलेटिव्ज, तेथे माझे नातेवाईक आहेत. देअर आर माय ब्रदर्स अँड सिस्टर, तेथे माझे भाऊ बहिणी आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बोलू शकतो. तर आज 21 ते 25 असे एकूण नेहमीप्रमाणे आपण इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने 5 पॅटर्न पाहिलेले आहेत. या पॅटर्नचा योग्य उपयोग करा, याची मदत घ्या आणि या पॅटर्नच्या मदतीने वाक्य बनवा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू. गुड इव्हनिंग.